श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचा हा 10वा श्लोक आता आपण बघणार आहोत. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेव कौन्तेय जगद्विपरिवर्तते. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. भगवान सांगतात, हे अर्जुना, माझ्या अध्यक्षतेखाली, मया अध्यक्षेने प्रकृती, माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती, हे त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे ही माया सर्व चराचर सृष्टीला प्रसवते. म्हणजे हिच्या ठिकाणी सर्व चराचर सृष्टी निर्माण होते. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. आणि या हेतूनेच या संसार चक्राची, सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होत असतात. हे संसार चक्र म्हणजे सृष्टीचं उत्पत्ती, स्थिती आणि लय. हे म्हणाले या प्रकृतीमध्ये सर्व घडत असत. आणि पण हे माझ्या अध्यक्षतेखाली घडतं असं भगवान सांगतात की हे आपोआप चालू आहे. प्रकृतीमध्ये आपोआप चालू आहे म्हणाले ते. मी तर काही करत नाही. भगवान सांगतात मी याच्यात काहीच करत नाही. मी अकर्ता आहे. मागच्याही श्लोकात भगवंतांनी सांगितलं की मी अकर्ता आहे, अकर्ता अभोक्ता आहे, मी काहीच करत नाही. परंतु म्हणाले माझ्या, आता पुढची गोष्ट सांगता. एकेका श्लोकामध्ये पुढचं स्टेप सांगतात. पण म्हणजे नुसती प्रकृती सर्व काही करते का, तर नाही. प्रकृती सर्व काही करते, प्रसवते, परंतु म्हणले माझ्या अध्यक्षतेखाली, मया अध्यक्षेण म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली सर्व चालतं म्हणाले. काय आणि सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय होत असतात. तेव्हा मागच्या श्लोकात जसं सांगितलं त्याप्रमाणे आता परमेश्वर तर परमात्मा हात झटकून मोकळा झाला. ते म्हणाले मी याच्यात काही करत नाही. काय मी अध्यात मध्यात नाही याच्यात. म्हणजेच प्रकृतीच्या कुठल्याही कर्माशी माझा संबंध नाही असं भगवान सांगतात. मला रिटायर करण्याचा त्रासही तुम्हाला घ्यावा लागणार नाही. मागच्या श्लोकात सांगितलं माझा कुठल्या कर्माशी संबंध नाही आणि मला रिटायर करण्याचा त्रासही तुम्हाला घ्यावा लागणार. मग हा सर्व चराचर सृष्टीचा व्याप कोणी केला? ही जी सर्व चराचर सृष्टी निर्माण झाली, तिचं व्यवस्थित सुरू आहे आणि तिचा लय होतो, तेव्हा हा सर्व व्याप या सृष्टीचा केला कोणी, हा प्रश्न उरतोच. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर भगवान या श्लोकामध्ये सांगतात की मया अध्यक्षेने प्रकृती सूयते सचराचर. म्हणजे प्रकृती जरी सर्व निर्मिती करत असली या सर्व चराचर सृष्टीची, तरी म्हणले मी माझ्या अध्यक्षतेखाली, मी तिथे नसलो तर प्रकृती काही करू शकणार नाही. हे नवीन ज्ञान भगवान सांगतायत की जरी माझा याच्याशी काही या कर्माशी संबंध नाही, मग संबंध नाही तर परमेश्वरा व्यतिरिक्त प्रकृती वेगळी होऊन ती या सर्व सृष्टीला जन्म देते असं होईल का? तर तसंही नाही म्हणा. तर मया अध्यक्षेण, मी अध्यक्ष असतो म्हणून ती प्रकृती या सर्व चराचर जगताला निर्माण करू शकते. आणि माझी अध्यक्षता नसेल तर ती काही करू शकणार नाही. म्हणजे इथे दोन्ही आहे. परमेश्वर वेगळा आहे, पण या दृष्टीने तो तिथे आहे की प्रकृती त्याच्याशिवाय प्रकृतीचं पान काय हालत नाही. प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे. म्हणजे व्यवहारातही आपण बघतो
की प्रत्येक सभेचा एक अध्यक्ष असतो, अध्यक्ष महाराज. कुठली काही सभा असली, काही कार्यक्रम असला कुठले कॉलेजमध्ये किंवा कुठे, प्रत्येक सभेला एक अध्यक्ष असतो. सोसायटीमध्ये सुद्धा अध्यक्ष असतो, सचिव असतो, सेक्रेटरी असतो. तेव्हा म्हणले या सभेला अध्यक्ष असतो आणि त्याच्या केवळ अस्तित्वाने त्या सभेचं सर्व कामकाज चाललेलं असतं. आणि अगदी नियमबद्धपणे एकदम शिस्तीमध्ये आणि अत्यंत सुव्यवस्थितपणे ते कामकाज चाललेलं असतं. पण असं विचारलं की मग अध्यक्ष काय करतो? काय ना, अध्यक्ष नुसता तिथे असतो, त्या खुर्चीत बसतो आणि प्रत्येकजण त्या अध्यक्षाला उद्देशून सगळं काही सांगत असतो. अध्यक्ष महाराज, अगदी अगदी पंतप्रधान सुद्धा त्या ह्याच्यात त्या सभेचा जो हे असतो स्पीकर असतो, त्याला सर्वजण सांगत असतात. तेव्हा कारण तो अध्यक्ष असतो, त्याच्या केवळ अस्तित्वाने त्या सभेचं कामकाज चालेल. तो काय करतो? तो काहीच करत नाही. सगळं पंतप्रधान करतात किंवा त्यांचे जे अधिकारी वर्ग असतो, निर्णय डिपार्टमेंट्स असतात, ते सर्व करतात. पण सर्व डिसिजन घेतलेला ते सर्व अध्यक्ष महाराज असतील तरच, आणि त्यांनी पास केल्याशिवाय कुठलं डिसिजन पास होत नाही. तेव्हा अध्यक्ष असतात कारण त्यांच्या शिस्तीत सुव्यवस्थितपणे तो कारभार चाललेला असतो. त्यात कुठल्याही नियमबाह्य गोष्टी किंवा वर्तन घडू शकत नाही. अध्यक्ष प्रत्यक्ष काहीच कार्य करत नाही. तसं पाहिजे सभेचं सर्व कार्य हा सचिव किंवा सेक्रेटरीच करतो. परंतु सेक्रेटरी म्हणेल की मी सगळं कार्य करतो, मग आता अध्यक्ष नसेल तर चालेल, आपण सभा घेऊ, तर नाही म्हणणार, तसं चालणार नाही. मग सभेत गोंधळ होण्याची शक्यता असते आणि घेतलेले निर्णय हे सभासदांच्या कल्याणाचे असू नसतात. कारण अध्यक्ष असेल तर गोंधळ करणाऱ्यांना सरळ बाहेर घालवतो. अध्यक्षाला हा अधिकार आहे की तो कोणालाही बाहेर घालवू शकतो. चलो बाहेर. हो, आमच्या इकडे फार गोंधळ व्हायचा सभेमध्ये, सोसायटीच्या ह्याच्यात. म्हणलं हा गोंधळ कसं काय? आम्ही नंतर तिथे अध्यक्ष झालो. तर म्हटलं हे काय चालतंय तुमचं? म्हटलं सभेत कोणी येतो, काही बोलतो, कसंही काही करतो, हे म्हणलं कोणी याच्यावर काही हेच नाही. आणि त्या जे अध्यक्ष होते आधी, त्यांना काही माहितीच नव्हतं. ते नुसते आपले घेऊन बसायचे. त्यांना काही रूल्स रेग्युलेशन काही माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे सेक्रेटरी आणि बाकीचे लोक एवढा गोंधळ घालायचे. म्हटलं असं नाहीये, हा गोंधळ होतो कसा? मग म्हणलं सर तुम्ही अध्यक्ष व्हा. म्हणून मी काही दिवस अध्यक्ष होईल, तुम्हाला सभा कशी हे करायची सांगेन, पण नंतर मग मी राहणार नाही म्हटलं. तर मी अध्यक्ष झालो आणि पहिली मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर कोणतरी काय गडबड करायला लागला. मी त्यांना सांगितलं, हे बघा तुम्हाला 2 मिनिटं दिले, 2 मिनिटात काय सांगायचं ते मला सांगायचं, इतरांच्याकडे बघून बोलायचं नाही, माझ्याकडे बघून बोलायचं. मी अध्यक्ष आहे आणि शिस्तभंग केला तर म्हटलं या सभेतून तुम्हाला काढून टाकलं जाईल. तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे असं कसं, मला आम्हाला अधिकार नाही का? म्हटलं बघा तुम्ही बायलॉज वाचले का? अमुक बायलॉज प्रमाणे अमुक असं आहे. तिथे अध्यक्षाला काय काय अधिकार आहे वाचून या आधी. नसेल वाचलं तर म्हटलं मी सांगेन नंतर तुम्हाला काय अध्यक्षाला काय अधिकार असतात, मला विचारण्याची गरज नाही. असं म्हटल्याबरोबर एकाला असं केल्याबरोबर सगळे गप्प. कोणाला नियम माहित नाही, काही नाही माहित. अध्यक्षाचे केवढे तरी अधिकार आहेत, 14-15 काहीतरी त्यावेळेला अधिकार होते अध्यक्षाचे. कशा रीतीने सभेचं कामकाज चालवायचं कोणाला काहीच माहित नाही. येऊन बसतात, बायलॉज वाचत नाही, काय वाचत नाही, काय नाही. आणि ती सभा इतकी सुंदर आणि इतकी शिस्तीमध्ये झाली, काही गोंधळ नाही, कोणी काय नाही, वादावादी नाही, काय नाही. तेव्हा म्हणले अध्यक्षाचं एवढं महत्व असतं म्हणा. आणि म्हणून भगवान सांगतात मया अध्यक्षेण कोणती मया अध्यक्षेण प्रकृती ही सुयते सचराचरम. म्हणून एवढं सूर्य वेळेवर उगवतो. काय चंद्र पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो. चंद्र असं म्हणत नाही आज मी अर्धाच भाग दाखवणार आपला, असं नाही म्हणत. सर्व सृष्टी, पाऊस वेळेवर पडतो, सगळं काय. हे कसं होतं?
तर म्हणले मया अध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचर. प्रकृती आहे, तिला स्वातंत्र्य आहे, परंतु अध्यक्षांच्या, परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली तेव्हा म्हणले त्या सभेत घेतले जे निर्णय असतात ते निर्णय योग्य झाले पाहिजे. म्हणून म्हणले गोंधळ करणाऱ्याला तो सरळ बाहेर, त्याला एक्सपेल असा शब्द आहे, त्याला बाहेर घालवण्याला एक्सपेल. कधी कधी तो अध्यक्ष त्या सभासदाला काय केलं असताना एक्सपेल करू शकतो, याचे सुद्धा रूल्स रेग्युलेशन्स आहे. असा अध्यक्षाला अधिकार असतो. म्हणून अध्यक्ष नसलेली सभा ही नियमबाह्य मानली जाते आणि ते इनव्हॅलिड मानले जाते आणि त्या सभेत घेतले जाणारे निर्णय हे अवैध ठरतात. म्हणजे वाईट म्हणजे शून्य, त्याला काही अर्थ नाही. जर अध्यक्ष नसेल आणि तुम्ही किती वोटिंग केला आणि किती तुम्ही निर्णय घेतले तरी ते वाईट ठरतात. नल अँड व्हाईट म्हणजे शून्य ठरतात. त्याला म्हणले काही अर्थच नाही राहत कायद्याच्या दृष्टीने. तेव्हा त्याचप्रमाणे म्हणले हा परमात्मा हा या सृष्टी कार्याचा अध्यक्ष आहे. तो प्रत्यक्ष काही करत नाही म्हणाला. प्रकृती ही त्याची सचिव आहे आणि प्रकृती सर्व आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत, देवदेवता हे सगळे अधिकारी आहेत आणि त्यांच्या मार्फत ही सृष्टी प्रकृती सर्व काही करून घेते. पण परमात्मा हा अध्यक्ष आहे, पण तो अध्यक्ष नसला असं होणार नाही. तो अध्यक्ष आहे म्हणून सर्व घडत आहे. तेव्हा त्याच्या अध्यक्षतेखाली सृष्टी सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात. म्हणून उपनिषदांमध्ये आपल्या असं म्हटलेलं आहे की त्याच्या भीतीने सूर्य प्रकाश देतो. त्याला सर्व घाबरतात देवदेवता. त्याच्या भीतीने सूर्य प्रकाश देतो, त्याच्या भीतीनेच वायू वाहतो आणि त्याच्या भीतीनेच यम लोकांचे प्राण हरण करतो. यमाला सुद्धा त्याची भीती आहे आणि म्हणून तो योग्य वेळी त्याचं आयुष्य संपलं की त्याचं प्राण घेऊन हरण करतो. तेव्हा म्हणजे प्रत्येक सभेमध्ये म्हणाल जसं अध्यक्षांची कुठल्याही निर्णयाला अध्यक्षांची अनुमती आवश्यक असते. प्रेसिडेंट ऑफ इंडिया अध्यक्ष, सगळं मंत्रिमंडळ सगळं पास झाला, कायदा पास झाला, हे झालं, सगळं झालं, पण शेवटी सही करण्यासाठी त्या अध्यक्षांच्याकडे तो काय प्रेसिडेंटकडे येतो आणि त्यांची सही झाली, ते अनुमती देतात. त्यांची सही म्हणजे ते अनुमती, आणि त्यांची अनुमतीच एवढी पॉवरफुल असते म्हणा. त्या अनुमतीमध्येच एवढं पॉवर असते, एवढी शक्ती असते की तो अनुमती नसेल तर तो ठराव पारित होऊ शकत नाही, तो कायदा पास होऊ शकत नाही. आणि त्यांची अनुमती झाल्याबरोबर जरी त्यांनी काहीच करत नाही, त्यांची फक्त अनुमती मिळते आणि तो कायदा पास होतो म्हणा. आणि जर त्यांची अनुमती नसेल तर ती मीटिंग इनव्हॅलिड ठरते आणि घेतलेले सर्व निर्णय शून्य समजले जातात. म्हणजेच काय, तर अध्यक्षांच्याकडे अनुमती देण्याची जी शक्ती आहे, अनुमती देण्याची जी शक्ती आहे, नुसता इशारा ज्याला म्हणतात, संकेत ज्याला म्हणतात, त्या संकेतामध्ये एवढी शक्ती असते की ही साध्या अध्यक्षांची गोष्ट झाली की त्यांनी संकेत केला नुसता की सर्व गोष्टी सर्व लोक सुरळीतपणे करतात. त्या शक्तीमुळे सभेचे सर्व कामकाज सुरळीतपणे चालतं. तसंच म्हणले परमात्मा सृष्टीच्या या कार्याला केवळ अनुमती देतो, अनुमोदन देतो. संकल्प रूपाने तो संकल्प करतो. तो स्वतः त्या कार्यापासून वेगळा असतो, त्याच्यामध्ये तो नसतो, या सृष्टी कार्यामध्ये तो नसतो, त्या कार्यापासून तो वेगळा असतो. पण ही परमात्म्याची अनुमती म्हणजे हीच शक्ती आहे. मग लोक म्हणतात मग परमात्मा असा आहे तुमचा, तर मग असं का नाही होत, मग तो असं का नाही करत, तसं का नाही करत.
अरे तो काही करतच नाही म्हणले, त्याला काही करण्याची आवश्यकता नाही, एकदा त्याने अनुमती देऊन ठेवली आहे ना. त्याची अनुमती ही शक्ती आहे, आणि या शक्तीलाच चित शक्ती असं म्हणतात. परमेश्वराची संकल्प शक्ती आहे, तिला चित शक्ती, तिला अनुमती असं म्हणतात. आणि परमेश्वर हा सत्य संकल्प आहे. परमेश्वराची एवढी शक्ती आहे की तो संकल्प करतो, तो सत्यच होतो ना. आणि म्हणून परमेश्वरा सत्य संकल्प आहे. आणि म्हणून संत सद्गुरू सुद्धा जी गोष्ट सांगतात त्यांची आज्ञा पालन करणं असं आपल्या परंपरेमध्ये आहे, की त्यांनी जे सांगितलं तसं आपण वागायचं. आपलं काही वेगळं मत नको. आपण त्यांना काही सांगितलं नाही, सद्गुरू असं करू तसं करू, असं त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण करणं ही त्यांची अनुमती, त्यांचा संकल्प, आणि त्या संकल्पाचा आपण ध्यास घेतला पाहिजे. कारण त्यांचा संकल्प एवढा पॉवरफुल असतो, आणि त्याचा आपण ध्यास घेतला की ती गोष्ट घडून येते. सद्गुरु सत्संकल्पा शिष्य ध्यास रूपा, त्रिभुवन सुंदर मंगल, त्रिभुवन सुंदर मंगल, येई मूर्त रूपा, येई मूर्त रूपा. ओम जय जय प्रभु दत्ता, ओम जय जय प्रभु दत्ता. म्हणून सद्गुरू सांगतात त्याच्याप्रमाणे तो शब्द प्रमाण मानून जेव्हा शिष्य त्याप्रमाणे करतो, आपलं काही त्याच्यात तो करत नाही, तेव्हा त्याला त्या संकल्पाचा अनुभव येतो, त्याला या कार्याचा अनुभव येतो. जशी ही प्रकृती म्हणाले त्या परमेश्वराच्या परमात्म्याच्या अधीन आहे, किंवा परमात्म्याचा संकल्प म्हणजेच ती प्रकृती. तसं शिष्य सुद्धा सद्गुरूंचा संकल्प म्हणजे शिष्य, तो सद्गुरूंच्या ह्याच्यापासून वेगळा नाही. सद्गुरूंनी जो संकल्प केला, जे सांगितलं तेच तो, त्याचं दुसरं काही म्हणणं नाही. सद्गुरु सत्संकल्प शिष्य ध्यास रूप. सद्गुरूंचा संकल्प म्हणजे शिष्य. तेव्हा म्हणले भगवंताच्या हेतूने संकल्पाने या सृष्टीत सर्व परिवर्तन होत असतात. तसंच सद्गुरूंच्या संकल्पाने या कार्यात सर्व परिवर्तन होत असतात. सगळ्या गोष्टी या कार्यात घडत असतात. कारण परमात्माच सद्गुरूंच्या रूपाने मानव देहामध्ये, मानव देही ईश्वर तो येत असतो, आणि त्याच्या संकल्पाप्रमाणे सर्व गोष्टी घडत असतात. आणि म्हणून भगवान सांगतात की माझ्या अध्यक्षतेखाली, मया अध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली सगळं झालं पाहिजे. आता जसं म्हणले, त्याला उदाहरण घेता येईल की जसं शेतकरी असतो, तो काय करतो, तो काही अन्नधान्य असे खेचून काढतो का भूमीमधून? नाही. तो काही खूप मेहनत करतो का? मेहनत करतो, पण तो स्वतः काही करतो का? तर म्हणले फक्त बीज पेरतो. आधी काय नांगरणी वगैरे करत असेल, साफसफाई करत, पण तो शेतामध्ये शेवटी बीज पेरतो आणि तो मोकळा होतो. बीज पेरून मोकळा होतो. नंतर बाकीच्या सर्व गोष्टी सहजपणे घडत राहतात. अगदी पीक येईपर्यंतच्या सर्व गोष्टी सहजपणे घडत असतात. त्या बीजामधून, बीजावर पावसाचं पाणी पडतं, पाऊस येतो. पाऊस आल्यानंतर त्या बीजाला आपोआप कोंब फुटतो. याच्यात शेतकरी काय करतो? काहीच करतो. पाऊस पडतो का नाही, बीजाला कोंब फोडतो का नाही, शेतकरी काय करतो? शेतकरी बीज पेरून मोकळा होतो. पण त्याच्या अध्यक्षतेखाली तो सर्व घडत असतो. बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये, सृष्टीमध्ये सहज घडत असतो. जलाचा वर्षाव होतो, तो जलाचा वर्षाव काही शेतकरी करत नाही, हे प्रकृतीत घडतं. भूमीत बीज रुजत, हे काही शेतकरी करतो का? नाही. त्यातून अंकुर बाहेर येतो, शेतकरी काय करतो का? नाही. तो भूमीच्या वर येतो अंकुर, शेतकरी काय करतो का? नाही. तो बघत असतो, त्याला साक्षी असं. त्या अंकुरातून रोप होतं, त्याला पानं फुलं येतात, आणि शेवटी फळं येतात, धान्य येतं.
त्यात शेतकरी काय करतो का? नाही, नुसतं बघत असतो, त्याला आनंद होत असतो, त्याचा आनंद तो घेतो. त्याला साक्षी अवस्था असं म्हणतात, तो काही करत नाही. हे सर्व प्रकृतीत आपोआपच होत असतो. शेतकऱ्याला जाऊन विचारलं, काय हो तुमचं एवढं शेत पिकलं, तेवढं तुम्ही केलं, तो म्हणतो बाबा भगवंतानी हे सर्व केलं, त्यांनी पाऊस पाडला, त्याच्या जमिनीमध्ये असं काही आहे म्हणले अद्भुत, काय अशी श्रीमंती त्याच्या जमिनीतून बाहेर आली म्हणाले. आणि हे सर्व सहजपणे बाहेर आलं, हे त्या परमेश्वराची कृपा, असं शेतकरी म्हणतो. तेव्हा प्रकृती, हे सर्व प्रकृतीत आपोआप होत असतो. शेतकरी कौतुकाने बघत असतो. त्याचप्रमाणे भगवान सांगतात की म्हणाले, मी सुद्धा शेतकरीच आहे म्हणले. भगवान हे सुद्धा शेतकरीच असतात. आणि त्यांचं शेत म्हणजे काय? तर म्हणाले त्यांचं शेत म्हणजे प्रकृती. प्रकृती म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती, काय पंचमहाभूत, 5 गुण, काय शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याच्यात पंच इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, सत्वरज तमो, अशी 24 तत्वाची ही जी प्रकृती आहे ना, या हे प्रकृती म्हणजे शेत आहे. ह्याच्यात सर्व गोष्टी आहे म्हणा, सर्व काही उगवून याच्यात येईल म्हणा. तेव्हा ही प्रकृती आणि परमात्मा काय करतो, तर आपलं संकल्परूपी बीज त्यात पेरतो आणि बाकी संपूर्ण सृष्टी ही त्याच्यातून बाहेर येते, त्या प्रकृतीतून. हे आपोआप घडतं म्हणा. भगवंताचा त्या सृष्टिकार्याशी काहीच संबंध नाही. तो फक्त संकल्प करतो आणि प्रकृतीमध्ये सगळं घडतं म्हणा. बीज पेरतो फक्त आणि बघत असतो. मग तोच परमेश्वर आपल्या भक्तांना अनुभव यावा म्हणून या जीवाला, जीव हा माझा अंश आहे, आणि या जीवाला, या माझ्या अंशाला अनुभव यावा, माझ्या परमात्म तत्वाचा अनुभव यावा म्हणून सद्गुरु रूपाने या भूमीवर तो जन्म घेऊन येतो. मानव रूपे ईश्वर येतो, सद्गुरु रूपाने या भूमीवर जन्म घेऊन येतो आणि म्हणले आध्यात्मिक कार्यरूपी आपली प्रकृती निर्माण करतो, आध्यात्मिक कार्य निर्माण करतो आणि म्हणतो चला भक्तांनो कार्य करूया आपण. हे त्याचं कार्यरूपी, हे त्याचं शेत आहे म्हणा. सद्गुरूंचं शेत कुठे आहे? कार्यरूपी शेत आहे. आणि त्या कार्यरूपी शेतामध्ये ते शेती करत असतात. सर्व भक्तांना आपल्या बरोबर घेऊन संकल्प करतात. तिथे कार्यरूपी शेतामध्ये सुद्धा ते संकल्प करतात. आता हे कार्य करायचं, आता ते करायचं, आता हे कार्य करायचं, आता तुम्ही हे करा, ते करा, असं ते सांगत असतात, असं संकल्प करत असतात. आणि कार्यरूपी शेतामध्ये सुद्धा संकल्परूपी बीजच ते पेरत असतात. आणि ह्या संकल्पाचा ध्यास घेऊन सर्व भक्त मंडळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे करत असतात. ध्यास घेऊन सर्व काही कर्म करत असतात. तेव्हा असं धर्मकार्य घडतं म्हणा. भक्ता असं धर्मकार्य घडतं आणि असं पीक निघतं, आनंदाचं पीक निघतं म्हणतात तिथे. आणि तसंच म्हणाले भक्ताच्या ठिकाणी सद्गुरु त्याला अनुभव यावा, त्या आत्मस्वरूपाचा अनुभव यावा म्हणून त्याच्या अंतःकरण हे शेत बघा, 3 प्रकारची शेत आहे म्हणा. अंतःकरण रूप, हे अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार जाणीव, हे शेत आहे त्याचं सूक्ष्म देह. याच्यात बीज पेरतात. कुठलं? गुरुमंत्र रूपी बीज पेरतात. गुरुमंत्र हे बीज आहे, ते बीज ते पेरतात. आधी साफसफाई करतात, काय प्रवचन करतात, निरूपण करतात, संवाद करतात, त्याला सांगतात तरी असं असं आहे. आणि मग जरा थोडी स्वच्छता झाली की ते गुरुमंत्र रूपी बीज त्याच्या सूक्ष्म देहामध्ये, शेतामध्ये पेरतात. सूक्ष्म देह हे त्याचं शेत आहे. आणि मग त्या ठिकाणी कार्यामध्ये जो अनुभव घेतो तो आत त्या शेतामध्ये आपोआप जातो म्हणा. आणि त्या शेतामध्ये मनन चिंतन निधिध्यासन गुरुमंत्राचा जप हे सर्व घडत असतं. सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंचं प्रेम भक्ती हे सर्व घडतो.
आणि त्याच्यामुळे त्या अंतःकरणामध्येही पीक यायला सुरुवात होते. अनुभवाचं पीक येतं. आध्यात्मिक अनुभव, प्रेम, भक्ती, आनंद, ज्ञान, आनंद, याचा जो सच्चित आनंदाचा अनुभव या सूक्ष्म देहामध्ये येतो. मन, बुद्धी, चित्त असं हे परमेश्वराचं कार्य असं 3 स्तरावर घडतं. एक म्हणजे प्रकृती, त्याच्यातून सर्व ब्रह्मांड बाहेर येतं म्हणा. तिथे अध्यक्ष भगवान असतात. सद्गुरु कार्यामध्ये सद्गुरु रूपाने भगवान येतात, मानव देह रूपाने, आणि तिथे ते अध्यक्ष म्हणून असतात. आणि सर्व भक्तांना सांगतात, अरे तुम्ही करा, मी काय करणार नाही, मी अध्यक्ष आहे. काय मी प्रवचन वगैरे करेन, पण प्रत्यक्ष ज्या गोष्टी आहेत ते तुम्हालाच करायला पाहिजे, तर तुम्हाला अनुभव येईल. प्रत्यक्ष शेती तुम्हीच करायला पाहिजे, तेव्हा तुमच्या ठिकाणी असा अनुभव येईल. या गौतम बुद्ध हे कुठे भिक्षा मागायला जायचे, तर एका ठिकाणी गेले असताना त्यांना त्या शेतकऱ्याच्याकडे गेले. त्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही म्हणलं भिक्षा मागता, माझ्यासारखं बघा म्हणलं, मी शेती करतो आणि त्या शेतीतून धान्य येतं, मग ते विकतो आणि तेच आम्ही खातो आणि अनेकांना त्याचा उपयोग होतो. मग तुम्ही शेती का नाही करता, तुम्ही असं काहीतरी करा. तेव्हा गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलं, अरे बाबा, मी पण शेती करतो म्हणा, पण माझी शेती ही वेगळ्या पद्धतीची आहे. मी सुद्धा शेतकरी आहे, पण माझी शेती ही वेगळी आहे. तुझी शेती परमेश्वराने दिलेल्या भूमीमध्ये तू शेती करतो, आणि मी म्हणलं ह्या परमेश्वराचं जे कार्य आहे, अनेक शिष्य आहेत, तर ह्या कार्यरूपाने मी शेती करतो आणि त्याचं एवढं उत्पन्न मी काढतो म्हणा, आणि माझ्या अंतःकरणामध्ये सुद्धा मी शेती करतो म्हणा, आणि त्याच्यामुळे मला माझ्या ठिकाणी एवढं ज्ञानरूपी पीक बाहेर येतं म्हणा. तेव्हा असं शेती सर्व करतात, पण ते अध्यक्ष असतात. सद्गुरू हे अध्यक्ष असतात. तसाच म्हणले, मनुष्य देहात आत्मा हा अध्यक्ष असतो, आणि सर्व इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त हे सर्व त्या शेती करतात. आत्मज्ञानाची शेती करतात. श्रवण, मनन, चिंतन, भजन, भक्ती हे सर्व करत असतात, आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद, समाधान, शांती, सुख, या ज्ञान, शक्ती, बुद्धी, शांती हे सगळं पीक येतं म्हणले त्यांच्या ठिकाणी. हे सर्व त्यांना प्राप्त होतं, आणि आत्मा तिथे अध्यक्ष असतो. तेव्हा हे असं करण्यासाठीच तर आपण या जन्मात इथे जन्म घेतलाय म्हणे. आणि सद्गुरू महत् भाग्याने सद्गुरूंच्या कार्यामध्ये, कार्यरूपी क्षेत्रामध्ये आलो. एरवी बघितलं तर ही सर्व सृष्टी जी आहे, हे सगळं आपलं जे जीवन आहे म्हणा, हे जीवन काय आहे? हे जीवन म्हणजे एक स्वप्न आहे म्हणा. आपण हे स्वप्नातच आहोत म्हणा. काय आपला जन्म होतो, आई वडील, सगळे नातेवाईक, सगळं असतं. अनेक कार्यक्रम होतात, काय सोहळे होतात, सगळं काय होत. आपण नातेवाईकांच्याकडे जात होतो. आजच आम्ही आमच्या मंडळींचे भाऊ आहेत, त्यांच्याकडे, त्यांनी इथेच घर घेतलं, फ्लॅट घेतला, त्यांच्याकडे जाऊन आलो. तेव्हा असं सर्व काही गोष्टी या ह्याच्यात घडत असतात. पण ज्ञानी पुरुष म्हणतात, अरे ते कसं बघतात, अरे स्वप्न चाललंय, हे स्वप्न आहे बाबा. तू याच्यात जर खरेपणाने जर गोष्टी करायला लागला तर झालं, तुला सुख दुःखाच्या याच्यात तू पडशील. संत, सत्पुरुष, ज्ञानी, महात्मा, सद्गुरू यांचं हे कसं, अरे सगळं स्वप्न आहे. मैलाई थी अपना अपना. प्रत्येक मनुष्य भक्ती मार्गात येतो, तो आपलंच सांगतो, माझं असं झालं, आमचं एवढं घराणं असं मुख आहे, आमच्या घराण्यात त्या गोष्टी घडतात, असे आमचे संस्कार आहे, असे आमचे नातेवाईक आहे, असे एक मोठे लोक आहेत, असे मोठे लोक होऊन गेले आमच्या ह्याच्यात, असं काय काय तो सांगत असतो. अमुक ते अमुक पदावर आहेत,
हे अमुक पदावर आहेत, मी अमुक पदावर आहे, त्यांना एवढा पगार आहे, त्यांचे एवढे फ्लॅट्स आहेत, त्यांचं हे अमुक आहे, त्यांची एवढी शेती आहे, असं सर्व आपलं आपलं तो सांगत असतो. लाई थी मैं अपना अपना. सद्गुरू सांगतो. सद्गुरू काय म्हणतात? पिऊबे बोला सब सपना सपना. अरे हे जे काही तू सांगितलं ना म्हणले, हे आमच्या दृष्टीने सगळं स्वप्न आहे म्हणा. स्वप्न आहे हे तुझ्या मनाने निर्माण केलेलं दृश्य आहे म्हणा. हे मनच सर्व म्हणाले, सर्व वस्तू, व्यक्ती, पदार्थ, स्थान आदी रूपांचा आकार घेतं हे मन, आणि त्या आकाराने ते मन स्वतःच प्रगट होतं. म्हणजे स्वप्नात कसं होतं बघा, स्वप्नामध्ये आपण जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा आपण असतो त्या स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये आपण आपल्याला दिसत असतो, इतर सर्व लोक दिसत असतात. काय रस्ता दिसतो, देऊळ दिसतो, इमारती दिसतात, गाड्या दिसतात, लोक जात असताना दिसतात, काही लोक ओळखीचे भेटतात, त्यांच्याशी आपलं बोलणंही होतं. हे सगळं होत असतं आणि आपणही त्यांच्याशी बोलत असतो आणि आपणही त्यांच्यात असतो हे बघत असतो. तर मग हा बघणारा कोण आहे म्हणाला आपण. कारण आपल्याला स्वप्नभंग होतो आणि त्याच्यात आपण त्या स्वप्नातले जे आपण असतो तेही जातात, त्याचाही अंत होतो. स्वप्नातले आपण जे व्यवहार करणारे स्वप्नातले ते त्या आपलाही अंत होतो. पण तरी आपल्याला आठवतं, तरी स्वप्नात असं झालं होतं, तसं झालं होतं, आपण असं म्हटलो त्याला, त्याने आपल्याला असं म्हटलं. अरे पण स्वप्नातला तो आता नाहीये ना, तो नाहीये. मग मग तू कोण आहे? मग हे कोणी बघितलं? तो तर स्वप्नातला तो स्वप्नातच गेला म्हणा. मग मग तू कोण? तर हा तू म्हणजेच तो स्वप्न बघणारा, तो साक्षी, स्वप्नातला साक्षी म्हणजे तो आत्मा. साक्षी आत्मा केवलोहम शिवोहम. तो मी आत्मा, साक्षी, केवळ, शिव असा आहे. असं संत सत्पुरुषांचा असा अनुभव असतो. तेव्हा मनाने हे सर्व दृश्य निर्माण केलंय म्हणा. तेव्हा जसं स्वप्नात आहे तसंच म्हणले सत्यात. याला आपण सत्य म्हणतो, पण हे खरं सत्य नाही. कारण मनानेच आपण सतत, जसं मनाने आपण स्वप्न बघतो तसंच मनाने हे सगळं दृश्य आपण बघत असतो. काय तेव्हा या मनामध्ये हे सर्व निर्माण होत असतो. तर हे सर्व स्वप्नच आहे. आणि हे स्वप्न बघणारा जो आहे तो साक्षी, तो अध्यक्ष, म्हणून त्याला अध्यक्ष म्हणतात. स्वप्नामध्ये अध्यक्ष असतो म्हणा. स्वप्नाचा अध्यक्ष असतो, तो सर्व बघत असतो, तो सर्व मिनिट्स वाचतो, त्याच्यावर सही करतो. म्हणजे त्या अध्यक्षाला सर्व माहिती असतं. म्हणून स्वप्न भंग झाल्यानंतर सुद्धा स्वप्नातला आपल्याला सगळं आठवत असतं. का? की स्वप्नामध्ये सुद्धा अध्यक्ष असतो. कोण? आत्मा. मन तर निघून जातं, प्रकृती राहत नाही. प्रकृतीच्या ठिकाणी ते सर्व सृष्टी ती नष्ट होते, स्वप्नातली सृष्टी. पण अध्यक्ष राहतो, त्याने अनुभवलेलं असतं. म्हणून तो सांगतो की अरे असं असं स्वप्न बघितलं होतं, असंच आम्हाला आमचे सद्गुरू दिसतात स्वप्नामध्ये. मध्ये मध्ये दिसतच असतात, 2-4 दिवसांनी ते येतात. काय दिसतात, बोलतात. तेव्हा आमचं आणि सद्गुरूंचं जे बोलणं झालं, त्याचा अध्यक्ष कोण आहे? त्याचा अध्यक्ष तो आत्मा आहे. मया अध्यक्ष प्रकृती सुयते सचराचरम. मनाने हे सर्व स्वप्नामध्ये सर्व तयार केलं म्हणाले. आणि आता सृष्टी, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, मनामध्ये तो लय पण झाला, पण तरी साक्षी उरला, तरी अध्यक्ष उरला. आणि म्हणून त्या अध्यक्षतेखाली सर्व स्वप्न पडतं ते सुद्धा तो आत्मा असतो, म्हणून अध्यक्ष. आत्मा तिथे स्वप्नाच्या ठिकाणी अध्यक्ष असतो आणि म्हणून जवळ स्वप्न सुरू होतं त्याच्या अध्यक्षतेखाली. मन सर्व काही करतो, मन हे सचिव आहे म्हणतात. मन सगळं काही करतो आणि मनाचा सुद्धा लोप होतो त्या सृष्टीसहित, मात्र अध्यक्ष राहतो. आणि तसंच म्हणले या
संसारामध्ये या जागृतीमध्ये सुद्धा तो आत्मा अध्यक्ष असतो. आणि मन ही प्रकृती आहे ना, मन सर्व निर्माण करतो संसार. आणि हा संसार लोप झाला, झोपेमध्ये हा लोप होतो, तरी पण तिथे अध्यक्ष असतोच, म्हणले आत्मा असतोच. कारण झोपीतून परत जागृती आल्यानंतर तो म्हणतो की मी असं चांगलं झोपलो. तसं म्हणजे मृत्यू म्हणजे सुद्धा एक झोपच आहे म्हणा, निद्राच आहे. कारण त्या निद्रेतून पण जागृत होतो मनुष्य. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर काही काळ तो त्याला काहीच कळत नाही, पण नंतर तो एकदम जागृत होतो. तेव्हा त्याला कळतं की अरे आपला देह नाही आहे आता, आपल्याला दुसरा देह घ्यायचा आहे. तेव्हा तो म्हणले दुसऱ्या देहामध्ये जातो. पण त्याच्या आधी तो म्हणले स्वर्गात जायचं असेल तर तशा प्रकारचा देह त्याला देवता देतात. एकदम स्वर्गात जाता येत नाही म्हणजे तसा देह देतात. आणखी ब्रह्मलोकात जायचं असेल तशा प्रकारचा देह. जसं आपल्याला कुठे लग्नात जायचं असेल आपले कपडे वेगळे असतात, आणखी कुठे पार्टीला जायचं असलं आपला पोशाख वेगळा असतो, फिरायला जायचं तर आपला पोशाख वेगळा असतो, घरी आपला पोशाख वेगळा असतो, दुःखात असलो तर आपला पोशाख वेगळा असतो, आनंदात खुशीत असलो तर आपला पोशाख वेगळा असतो. तसं म्हणले आनंदात स्वर्गात जायचं आहे, पोशाख वेगळा, देह वेगळा. काय ब्रह्मलोकात तपोलोक, जनलोक, 14 चतुर्दश भुवन ब्रह्मांड, त्या 14 भुवनापैकी कुठल्या तरी भुवनामध्ये आपल्याला आपल्या तपश्चरीप्रमाणे जाता जाता त्या देवता नेत असतात. आणि ते कपडे घालायला जातात. हे कपडे घालून तुम्ही तो हा देह तुम्ही घ्या तर तुम्हाला तिथे जाता येईल, नाही तर नाही जाता येणार. तेव्हा आणि नरकात जायचं असेल, जे म्हणले त्या सद्गुरूला शरण जात नाही, जे भक्ती करीत नाही, मग ते कुठे जातात हो? ते म्हणले आपल्या कर्मानी वाईट कर्म, त्यांच्याकडून आपोआपच वाईट कर्म घडतात आणि ते म्हणजे नरकात जातात. आणि नरकामध्ये नाही हो, स्वर्ग नरक इथेच आहे. काही लोक मोठं शहाणपणाने सांगतात स्वर्ग नरक सगळं इथेच आहे म्हणतात. अरे शहाणे, मग हे आपल्या ग्रंथामध्ये एवढं लिहून ठेवलेलं आहे, गीतेमध्ये सांगितलेलं आहे, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, त्यांच्यापेक्षा तुम्ही शहाणा झाला का? हे सर्व सत्य आहे म्हणाले, हे याच्यात खोटं काहीच नाही, हे सर्व सत्य आहे आणि याचा आपल्याला अनुभव घेता येतो. आणि म्हणून हल्ली ते हल्ली एक नवीन निघाला, तीच गोष्ट इंग्लिश मध्ये सांगितली की लोकांना खरी वाटते. ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे आपल्या पूर्वजन्मात आपल्याला जाता येतं, पूर्वजन्म आपल्याला बघता येतात. मग ते सांगतात असं तुम्ही असं झोपल्यानंतर असं करा, एक असं कल्पना करा कसं रॉकेट येऊन थांबलेलं आहे आणि मग त्या रॉकेटमध्ये तुम्ही तिथे पण कपडे घालावं लागतात, वेगळे कपडे असे घालायचे आणि मग त्या रॉकेटमध्ये बसायचो आणि मग अशी कल्पना करायची की आता हे रॉकेट उडत आहे आणि आपण ढगामध्ये जातोय. मग आपण ढगामध्ये जातो, ढगामध्ये गेल्यानंतर मग आपल्याला काहीच दिसत नाही पुढे, आणि त्याच्यानंतर मग आपण असं म्हणायचं की आता मी मागच्या जन्मात चाललेलो आहे. असं म्हणता म्हणता खरोखर आपल्याला तिथे दिसायला लागतं, घर दिसायला लागतात, झोपड्या दिसायला लागतात, काय गल्ल्या दिसायला लागतात, रस्ते दिसायला लागतात, देवळं दिसायला लागतात. मग आपलं घर दिसतो, मग आपल्या घरातले त्या काळातले असणारे आपले नातेवाईक दिसायला लागतात, सर्व काही. मग आपण त्यांच्याशी बोलतो आणि मग आपण परत तिकडनं परत येतो इकडे. याला ऍस्ट्रल ट्रॅव्हल हल्ली म्हणतो. काय तो म्हणजे पूर्वजन्मात जसं तुला जाता येतं, तर तेव्हा गीतेमध्ये सांगितलं बहुनी मे जन्मानी तव चार्जुन, बहुनी मे व्यततानी जन्मानी तव चार्जुन. हे अर्जुना, माझे पुष्कळ जन्म होऊन गेले, तुझेही पुष्कळ जन्म झाले. माझे जन्म झाले म्हणजे माझे पुष्कळ अवतार झाले, मी पुष्कळ युगात अवतार घेतले. म्हणजे प्रभू राम श्रीकृष्ण 10 अवतार किंवा 20-21 अवतार, काय एवढे मी अवतार घेतले. म्हणले दत्तात्रेयाच्या रूपाने अवतार घेतले, कश्य मत्स्य वराह असे सर्व अवतार घेतले. तेव्हा म्हणले मी अनेक अवतार, मी जन्म घेतले. म्हणजे बहुनी मी व्यक्तितानी जन्मानी, माझे अनेक जन्म झाले, त्याला अवतार म्हणतात. तव च अर्जुन, तुझे सुद्धा अर्जुना, तू माझा प्रत्येक अवतारामध्ये माझा भक्त होतास, तुझे बरेच जन्म होऊन गेले.
तेव्हा म्हणले मागचे जन्म मला ते माहिती आहे म्हणाले. मला मागचे सर्व जन्म मला लक्षात आहे, माझ्या स्मरणात आहे, पण तुला स्मरणात नाहीये म्हणले ते. कारण काय की मी मागच्या जन्मात सहज जाऊ शकतो. काय आताची यांची जी हल्लीची पद्धत सांगतात ती बरोबर नाही, ते आपलं काहीतरी सांगतात, ती कल्पना आहे. तेव्हा म्हणले मागच्या जन्मात कसं जातो तो? कारण काय मागच्या जन्मात जाणं म्हणजे मागच्या स्वप्नात जाणं. अरे मी कालच्या स्वप्नात जातो, परवाच्या स्वप्नात जातो. कालच्या स्वप्नात मला जाता येईल की नाही? झोपायचं आणि चला आम्ही कालच्या स्वप्नात जातो, काल काय स्वप्न पडलं होतं तसं आपल्याला जाता येतं. म्हणून पतंजली ऋषींनी सांगितलं स्वप्न निद्रा काय, स्वप्न निद्रा याचा जो अनुभव आहे त्याचं ध्यान आपल्याला करता येतं. आलंबनम वा, त्याचं आलंबन आपल्याला घेता येतं. आणि स्वप्नात गेलं म्हणजे परलोकात गेलो आपण. कारण काय स्वप्नाशिवाय तसं काहीच नाही म्हणा. परलोकात जाण्याचं काय मोठं हे नाही ना. संत सत्पुरुषच जातात परलोकात, परलोकात जाऊन येतात. त्यांना आपले सद्गुरू जाऊन भेटतात, आम्ही आपल्या सद्गुरू जाऊन भेटतो. गुलाबराव महाराजांनी सांगितलं म्हणजे सद्गुरू आपल्या स्वप्नात येतात. परमेश्वराचा कुठला अवतार त्याचं दर्शन आपल्याला होतं. तर हे कुठे होतं म्हणले? ते परलोकात होतं आपल्याला. स्वप्नात म्हणजे स्वप्नाच्या मर्यादेच्या बाहेर स्वप्न पडतं, पण त्या स्वप्नातून आपण ती परलोकाची सीमा आहे. स्वप्न ही परलोकाची सीमा आहे. त्या सीमा जर ओलांडून गेलं की ते परलोक आहे म्हणतात. आणि त्या परलोकात आपले सद्गुरू आहेत, आपले हे सर्व देवी देवता हे सर्व आहे. पण हे सर्व आहे म्हणजे काय? स्वप्नातच आहे. हे सर्व स्वप्नच आहे. आणि स्वप्नाची मर्यादा म्हणजे मर्यादेच्या पलीकडे परलोक आहे. पण तो परलोक सुद्धा कुठे आहे? तो असं काय परलोक म्हणजे काय आकाशाच्या वरती आहे का? नाही, स्वप्नातच आहे. हे सर्व स्वप्नच आहे. कारण जीवदशेला स्वप्नच पडलं नाही. जीवदशेला हे सर्व स्वप्न पडलेलं आहे. स्वप्न निद्रा ज्ञानावलंबनम वा. स्वप्न आणि निद्रा याच्यात जे सद्गुरू आपल्याला दिसतात त्याच्यात आणि जे ज्ञान सांगतात त्याचं अवलंबन केलं असता ते सर्वश्रेष्ठ ध्यान आहे असं म्हणतात. आय एम डुईंग सम मेडिटेशन. म्हणजे काय मेडिटेशन तुम्ही करता? स्वप्न आणि निद्रा, स्वप्न निद्रा ज्ञानावलंबनम वा, त्याचं अवलंबन कर. तेव्हा आम्ही असं आमचा अनुभव सांगायचं की आम्हाला महाराज दिसले होते, असं झालं होतं, तसं झालं, असं झालं होतं. तेव्हा महाराज एकदम आनंदित व्हायचे. मग मला आश्चर्य वाटतं आणखी कोणी काही बोललं ना, आमचं भाषण झालं की इतर कोणी असं बोलायचं, महाराज मला सुद्धा असं स्वप्नात झालं होतं. महाराज म्हणाले तू गप्प बस. मोठं आश्चर्य. म्हणजे तशी अवस्था आल्यानंतरचीच गोष्ट आहे. नाही तर कोणी म्हणेल ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, पण बाळा तुझी तशी अवस्था नाही आहे. स्वप्न निद्रा ज्ञानावलंबनम वा. तेव्हा त्या स्वप्नामध्ये सुद्धा अध्यक्ष मया अध्यक्षेण प्रकृती, ते प्रकृतीच आहे म्हणतात. प्रकृती आहे म्हणजे स्वप्न कोण बघतो? मन बघतो. स्वप्नात समजतं कसं? बुद्धीमुळे समजतं. बुद्धीमध्ये ज्ञान असतं म्हणून समजतं. आणि स्वप्नामध्ये मन हे अनेक गोष्टी समोर साकार करतं. मनामध्ये चित्र काढतं, संपूर्ण चित्र असं कॅनव्हासवर मन संकल्प करतं. मनाचं काय? संकल्प करणं हे कार्य आहे. संकल्प करणं
आणि संकल्पामुळे सर्व आपल्याला दिसायला लागतं, चित्र दिसायला लागतं. संकल्पच हे रूप घेतं, म्हणजे बाह्य रूप घेतं. आणि बुद्धीमध्ये काय होतं, ज्ञान होतं. म्हणजे स्वप्नामध्ये काहीतरी वाईट काही दिसतं मनुष्याला, त्याचा काही अर्थ नाही. म्हणजे तिथे स्वप्नामध्ये ती प्रकृती पूर्ण शुद्ध झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे कसंही दिसतं स्वप्न. पण संत सत्पुरुषांनाही स्वप्न दिसतात, पण ते तिथे एकदम स्पष्ट दिसतं आणि स्पष्ट ज्ञान तिथे त्यांना लक्षात येतं. ज्ञान आम्हाला महाराज दिसतात तेव्हा ते आम्हाला काहीतरी सांगतात, आम्ही ऐकत असतो आणि ते आम्हाला आठवतो, ते ज्ञान आम्हाला आठवतो. दुसरं काय असं अपार्थक नाही पडत. सर्वसाधारण मनुष्याच्या स्वप्नाला अपार्थक स्वप्न असतं, पण संत सत्पुरुषांना जे स्वप्न पडतात त्यांना सार्थक असतं. की तिथे बुद्धी शुद्ध असल्यामुळे बुद्धीचं प्रकाश पडतो, बुद्धी प्रकाश करते आणि बुद्धीला ते कळतं, ते काय म्हणताय ते कळत असतं, ज्ञान कळत असतं. आणि हे सर्व बघणारा तो आत्मा असतो. आत्म्याच्या अधिष्ठानाखाली हे सगळं घडत असतं. तिथे अध्यक्ष आत्मा, आणि म्हणून आठवतं. नाही तर स्वप्न होऊन गेलं असं, सद्गुरू काय म्हणले काय आठवत नाही, असं नाही होत. जसं तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं आणि ते म्हणले, त्यांनी तूप मागितलं, ते मंत्र मिळाला आणि सद्गुरूंनी तूप मागितलं. हे सर्व त्यांना आठवलं. स्वप्न निद्रा ज्ञानावलंबनम वा, तेव्हा भगवान सांगतात की या प्रकृतीशी माझा संबंध नाही. तसं स्वप्नाशी काही संबंध नाही ना. ते गाणं आहे, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, वाजवितो पावाही सावळा गंगबाई, वाजवितो पावाही सावळा गंग. इथे स्वप्नातली वाट संपली. आता ते कुठल्या कवीने लिहिलं, त्याचा काही अनुभव नाही, पण हा अनुभव, स्वप्नातली वाट संपली की परलोकाची वाट सुरू होते. तेव्हा म्हणले हे जातात कुठे हो. आता आमची भगिनी, तिला असं देहावसन झाला, कुठे गेली? अरे स्वप्नात गेला बाबा. ते स्वप्न, ते गेली नाही कुठे, आहे कुठे गेली? परलोकात. परलोकात गेली. आणि परलोकात काय? ते स्वप्नच आहे. मग सत्य काय? तो आत्मा. म्हणून आत्मज्ञानी लोकांना परत म्हणले या जगात ते येत नाही, आत्मज्ञान. कारण स्वप्न संपलं, संपल्यामुळे ते येत नाही. आणि इथे स्वप्न चालूच आहे, तो परलोकात गेला तरी तो स्वप्न चालूच आहे. म्हणजे 84चा फेरा चालू आहे. तिथे म्हणले मग नरकात जाईल, स्वर्गात जाईल, अगदी ब्रह्मलोकात जरी गेला तरी परत येईलच म्हणत. आणि त्याचं तेवढं पुण्य असेल, सद्गुरूंची एवढी सेवा केली असेल, एवढं ज्ञान झालं असेल त्याला, ब्रह्मलोकात गेल्यानंतर तिथे तो त्या ब्रह्मदेवा बरोबर तो मुक्त होईल, नाही तर परत जन्म घेईलच. म्हणजे काय तर ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकापर्यंत सगळं स्वप्नच स्वप्न आहे. लाई थी मैं अपना अपना, पियू बोला सब सपना सपना, मोहे अपना की सुधारी, मैं तो सतगुरु प्रेम प्यारी. असं आम्ही आमचं पद केलं होतं मागे. मोहे अपना की सुधारी, मला सुधारलं. पण ज्याला असं वाटतं की मला काहीतरी सुधारावं, तो सुधारला जातो. ज्याला असं वाटतं की आपण झालोय, आपण सद्गुरूंना सुधारू, असे काही लोक असतात ना. सद्गुरूंना सांगतात ते नाही नाही, असं नाही, असं करू, असं नाही, असं नाही, असं तुम्ही असं का नाही करत, तसं सद्गुरूंना सुधारायला जातात. ते अध्यक्ष होता त्या कार्यामध्ये. तर म्हणले ते या स्वप्नातच राहत, त्या स्वप्नामधून त्यांची वाट कधी संपत नाही. तेव्हा म्हणतात, मया अध्यक्षेण प्रकृती
सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्दि परिवर्तते मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्दि परिवर्तते. श्री गुरुदेव दत्त.